विद्यार्थी मित्रांनो, एनसीएम पीएफकी सीरीज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण डिजिटल कम्युनिकेशन या विषयाचे युनिट 3, 4 आणि 5 याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. फंडामेंटल्स ऑफ जावा प्रोग्रामिंगचे सुद्धा युनिट 3, 4 आणि 5 चे काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. युनिट 5 चे आता उरलेले क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करत आहोत. चला तर एफजेपीचा आपला कोणता क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे तो आपण बघून घेऊ आणि क्वेश्चन समजून घेऊ. मे 2025 मध्ये आलेला पेपर आहे आणि बऱ्याचशा क्वेश्चन पेपर मध्ये हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. युनिट 5 चा क्वेश्चन आहे. विथ सुइटेबल प्रोग्रामिंग एक्झाम्पल्स एक्सप्लेन द टर्म्स ट्राय कॅच अँड फायनली. आपण एक्सेप्शन वर जो क्वेश्चन येत असतो पेपरमध्ये तो ऑलरेडी अपलोड केलेला आहे. त्याचं पूर्ण सोल्युशन अपलोड झालेलं आहे. आता आपल्याला त्या एक्सेप्शन मध्येच ट्राय ब्लॉक, कॅच ब्लॉक आणि फायनली ब्लॉक याचं वर्किंग किंवा याचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते आपल्याला द्यायचं आहे विथ एक प्रोग्रामिंग एक्झाम्पल. चला तर आपल्याला याचा आन्सर किती आणि कसं लिहायचंय ते समजावून सांगतो. सर्वात पहिले आपल्याला त्यांनी काय विचारलंय, ट्राय कॅच आणि फायनली ब्लॉक. पण ट्राय कॅच आणि फायनली ब्लॉक हे कशाच्या रिलेटेड आहे? एक्सेप्शन हँडलिंगच्या. सो एक्सेप्शन हँडलिंगची जर तुम्हाला डेफिनेशन वगैरे येत असेल तर लिहावी, नसेल येत तरी चालेल. तर बघा, एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय, त्याची सिंपल डेफिनेशन आहे. एक्सेप्शन हँडलिंग इन जावा इज अ पॉवरफुल मेकॅनिझम यूज टू हँडल रन टाइम एरर्स and ensure the normal flow of the program. When the abnormal situation occurs during execution, Java creates an exception object and stop the normal execution of the program. To manage such situations, Java provides three main keywords: try, catch and finally. आपण एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय शिकलोय, जे प्रोग्राम मध्ये अनसर्टनली जे काही एरर्स येतात, जे काही एक्सेप्शन्स येतात, त्याला हँडल करण्यासाठी आपण काय करत असतो, ट्राय कॅच आणि फायनली ब्लॉकचा यूज करत असतो. आणि ते यूज करत असताना जे मेकॅनिझम आपण यूज करतो त्या मेकॅनिझमला काय म्हणतो आपण, एक्सेप्शन हँडलिंग असं त्याला म्हणत असतो. इन शॉर्ट एक्सेप्शन हँडल करायचे, सो एक्सेप्शन हँडलिंग. अजून त्यामध्ये आता आपण प्रत्येक ब्लॉकचं एक्झाम्पल आणि त्याची थोडीशी थिअरी आपण पेपरमध्ये लिहिणार आहोत. ती कशी बघा. सर्वात अगोदर आपल्याला ट्राय ब्लॉक म्हणजे काय ते समजून घेऊ. द ट्राय ब्लॉक इज द फर्स्ट स्टेप इन एक्सेप्शन हँडलिंग. पहिला कोणता ब्लॉक असतो एक्सेप्शन हँडलिंग मध्ये? ट्राय ब्लॉक. द ट्राय ब्लॉक कंटेन्स द रिस्की कोड कोड दॅट मे कॉज अन एक्सेप्शन. म्हणजे ट्राय ब्लॉक मध्ये आपलं हे बघा, हे एक्झाम्पल आहे, याच्यामध्ये जो कोणता कोड असतो, जो एक्सेप्शन थ्रो करणार आहे तो कोड आपण ट्राय ब्लॉक मध्ये लिहित असतो. जावा टेस्ट द दिस ब्लॉक फॉर एरर्स. ठीक आहे. म्हणजे ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये जो कोड आहे, जावा त्याला टेस्ट करणार आहे, त्यामध्ये एक्सेप्शन येतात का, एरर येतात का. इफ नो एरर ऑकर्स, ट्राय ब्लॉक एक्झिक्युटेड नॉर्मली. इफ एरर ऑकर्स, रिमेनिंग ट्राय ब्लॉक इज कीप, कंट्रोल गोज टू द कॅच ब्लॉक. आता बघा, हा ट्राय ब्लॉक आहे आणि याच्यामध्ये हा एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये हा प्रोग्राम आहे. प्रोग्राम बघा काय आहे, इंट ए इक्वल टू 10 दिलंय, बी इक्वल टू 0 लिहिलंय आणि एक नवीन व्हेरिएबल रिझल्ट डिक्लेअर केला आणि त्याची व्हॅल्यू ए अपॉन बी दिली. ए अपॉन बी म्हणजे 10 अपॉन 0. मॅथमॅटिकली काय उत्तर येणार आहे? इन्फिनिटी. पण जावामध्ये इन्फिनिटी नावाची टर्म काय असते का? नाही. मग हा कोणता एरर असणार आहे? डिव्हिजन बाय झिरो एक्सेप्शन. हा कोड काय आहे मग? रिस्की कोड आहे. कारण असं जर केलं तर हा येतं एक्सेप्शन थ्रो करणार आहे. मग एक्सेप्शन थ्रो केल्यानंतर हा ट्राय ब्लॉक पुढे एक्झिक्यूट होणार आहे का? म्हणजे हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे का? नाही. मग सगळा कंट्रोल कुठे जाणार आहे? ट्राय ब्लॉक नंतर जो ब्लॉक आपण यूज करतो, कॅच ब्लॉक. इथं आपण कॅच ब्लॉक या पुढे आपण कॅच ब्लॉक लिहित असतो. ट्राय ब्लॉकमध्ये एक्सेप्शन थ्रो केलं तर कंट्रोल कुठे जाणार? कॅच ब्लॉक मधलं. म्हणजे कॅच ब्लॉक मध्ये जो काही कोड असणार आहे तो एक्झिक्यूट होणार आहे. ट्राय ब्लॉक मधला कोड एक्झिक्यूट होणार नाही. आता आपण बघूया कॅच ब्लॉककडे. अजून एक गोष्ट, हे एक्सप्लेनेशन जे इथं दिलेलं आहे ते काही पेपरमध्ये लिहायचं नाही. हे फक्त तुम्हाला समजावं यासाठी मी इथे लिहिलेलं आहे. काय त्यात, सिन्स डिव्हिजन बाय झिरो इज इलिगल, जावा विल जनरेट अन एक्सेप्शन. ठीक आहे, हे काय पेपरमध्ये लिहायची गरज नाही. फक्त एक्झाम्पल आणि वरची थिअरी तुम्ही पेपरमध्ये लिहावी. आता आपण कॅच ब्लॉक बघू. आता कॅच ब्लॉक, ट्राय ब्लॉक मध्ये जर एक्सेप्शन आलं तर ट्राय ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही, कंट्रोल कॅच ब्लॉक कडे येणार. आता कॅच ब्लॉक मध्ये काय असतं बघा, द कॅच ब्लॉक इज यूज टू कॅच द हँडल द एक्सेप्शन थ्रोन फ्रॉम द ट्राय ब्लॉक. ट्राय ब्लॉक मध्ये जे काही रिस्की कोड आहेत त्याने जो काही एक्सेप्शन थ्रो केलाय त्याचा एक चांगला मेसेज कॅच ब्लॉक मध्ये आपण पाठवत असतो, तो आपल्याला कन्सोल मध्ये दिसत असतो. हँडल स्पेसिफिक टाइप ऑफ एक्सेप्शन, प्रिव्हेंट प्रोग्राम क्रॅश,
म्हणजे एक्सेप्शन आल्यानंतर सुद्धा प्रोग्रामचा फ्लो डिस्टर्ब न करता प्रोग्रामचा फ्लो तसाच चालू ठेवून द्यायचं काम कोणाचं आहे? कॅच ब्लॉकचं. यू कॅन हॅव मल्टिपल कॅच ब्लॉक्स फॉर डिफरंट एक्सेप्शन्स. ठीक आहे. म्हणजे ट्राय ब्लॉकमध्ये आपल्या जर मोर दॅन वन एक्सेप्शन येणार असेल, तर आपल्याला मल्टिपल कॅच ब्लॉक सुद्धा यूज करावे लागतात. अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये एकच ट्राय ब्लॉक होता कारण त्याच्या आतमध्ये एकच एक्सेप्शन येणार होतं. जर मल्टिपल एक्सेप्शन्स येणार असतील, तर मल्टिपल कॅच ब्लॉक सुद्धा आपण यूज करू शकतो. पण ट्राय ब्लॉक एकच असतो. आता यामध्ये एक्झाम्पलमध्ये बघा काय लिहिलंय. इंट ए दिलंय 10, इंट बी दिलंय 0. अगोदरच्या एक्झाम्पल सारखंच हे सुद्धा एक्झाम्पल आहे. त्यालाच कंटिन्यू केलंय. इंट रिझल्ट ए बाय बी. अगोदरचंच होतं 10/0 इन्फिनिटी येणार आणि हा रिस्की कोड आहे. कारण इन्फिनिटी नावाची टर्म जावामध्ये नसती. त्यामुळे हा ट्राय ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे का? नाही होणार. कंट्रोल कुठे येणार? कॅच ब्लॉककडे. आता कॅच ब्लॉकमध्ये काय असतं? अरिथमेटिक एक्सेप्शन ई. हे जे काही एक्सेप्शन येणार आहे, त्या एक्सेप्शनला आपण काय म्हणतो? अरिथमेटिक एक्सेप्शन म्हणतो. डिव्हाइड बाय 0 एक्सेप्शन असं सुद्धा आपण त्याला म्हणत असतो. त्यामुळे कॅच ब्लॉकमध्ये आपण सिंपल स्टेटमेंट देणार आहोत. एररचं स्टेटमेंट जे काय असतं ते, एरर कॅन नॉट डिव्हाइड बाय 0. ठीक आहे. तुम्ही इथं काहीही मेसेज देऊ शकता. ते काही कंपल्सरी नाहीये की तुम्ही हाच मेसेज द्यावा. इथे तुम्ही काहीही मेसेज देऊ शकता. फक्त सांगायचं महत्त्व एवढंच की जर एक्सेप्शन असेल तर ट्राय ब्लॉक एक्झिक्यूट न होता डायरेक्टली कॅच ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे. जर एक्सेप्शन नसेल तर ट्राय ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे. एक्सप्लेनेशन तुम्हाला लिहायचं नाही, पण बघू त्यात काय लिहिलंय. द एक्सेप्शन इज कॉट अँड हँडल. प्रोग्राम कंटिन्यूज विदाउट अबनॉर्मल टर्मिनेशन. ठीक आहे. कॅच ब्लॉकचं काम काय मग कळालं का तुम्हाला? ट्राय ब्लॉकमध्ये जर प्रोग्राममध्ये एक्सेप्शन आलं, तर प्रोग्रामचा पूर्ण फ्लो डिस्टर्ब न करता फक्त कॅच ब्लॉक हँडल करणार आहे एक्सेप्शनला आणि पुढे तसाच प्रोग्राम चालू ठेवणार आहे. प्रोग्रामचा फ्लो डिस्टर्ब होऊ देणार नाही. कॅच ब्लॉकचं काम काय आहे? डू नॉट डिस्टर्ब द फ्लो ऑफ प्रोग्राम. आता तिसरा ब्लॉक कोणता आहे आपल्याला सांगितलंय क्वेश्चनमध्ये फायनली ब्लॉक. द फायनली ब्लॉक ऑल्वेज एक्झिक्यूट्स रिगार्डलेस ऑफ वेदर अन एक्सेप्शन ऑकर्स ऑर नॉट. बिकॉज ऑफ सम टास्क मस्ट बी परफॉर्म कंपल्सरी. एक्झाम्पल. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलंय? फायनल ब्लॉक काय कशासाठी यूज करतो? एक्सेप्शन ऑकर झालं तरीही फायनल ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे. एक्सेप्शन ऑकर नाही झालं तरी सुद्धा फायनली ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे. कारण काही टास्क असे असतात जे कंपल्सरी परफॉर्म होणं, एक्झिक्यूट होणं गरजेचं असतं. जसं की नेटवर्क कनेक्शन आपल्याला बंद करणं असेल, डेटाबेसचं कनेक्शन डिस्कनेक्ट करणं असेल, त्या सगळ्या गोष्टी फायनली ब्लॉक हँडल करत असतं. त्यामुळे जर बाय चान्स जर सिस्टम तुमचं क्रॅश झालं, तर तुमचा डाटा लीक होऊ नये, कोणी हॅक करू नये यासाठी फायनली ब्लॉक यूज करून तो आपला सगळा डाटा सेव्ह करता येतो. डाटा कनेक्शन ब्लॉक केल्यानंतर किंवा डाटा कनेक्शन बंद केले, तर आपण आपला डाटा लीक होण्यापासून वाचवू शकतो. त्यामुळे फायनली ब्लॉक हा कंपल्सरी एक्झिक्यूट होत असतो. ट्राय ब्लॉक आहे. ट्राय ब्लॉकमध्ये एक एक्सेप्शन आपण दिलेलं आहे. सुरुवातीपासून हेच एक्सेप्शन एक्सेप्शन आपण घेतलेलं आहे. कोणतं? डिव्हाइड बाय 0. तेच एक्झाम्पल आहे. कॅचमध्ये सुद्धा तेच लिहिलेलं आहे. आता फायनली ब्लॉकमध्ये फक्त काय लिहिलं? फायनली ब्लॉक एक्झिक्युटेड. एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा. पेपरमध्ये कसं लिहायचं यासाठी हे व्हिडिओ बनवतोय. फायनली ट्राय ब्लॉकमध्ये सुद्धा एवढंच एक्झाम्पल होतं. कॅच ब्लॉकमध्ये सुद्धा हेच होतं. फक्त ॲड काय झालं? फायनली ब्लॉकचं एक्झाम्पल ॲड झालं. एक्झाम्पलमध्ये काय बघा? ट्राय ब्लॉकमध्ये एक एक्सेप्शन दिलंय. A इक्वल टू 10, B इक्वल टू 0. एक नवीन व्हेरिएबल रिझल्ट डिक्लेअर केला. त्याची व्हॅल्यू A बाय B दिली. म्हणजे काय? 10 अपॉन 0 म्हणजे काय येणार? इन्फिनिटी. इन्फिनिटी जवामध्ये असतं का? नाही. त्यामुळे इथं कोणतं एक्सेप्शन ऑकर होणार आहे? डिव्हाइड बाय 0 एक्सेप्शन. त्यालाच आपण काय म्हणतो? अरिथमॅटिक एक्सेप्शन. त्यामुळे ट्राय ब्लॉक आता एक्सेप्शन आलं म्हणजे ट्राय ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही. कंट्रोल कुठे जाणार? कॅच ब्लॉककडे. कॅच ब्लॉकमध्ये काय आहे? अरिथमॅटिक एक्सेप्शन आहे. सो अरिथमॅटिक एक्सेप्शन लिहिलं. त्याला काहीतरी इन्स्टन्स ई दिला. काही देऊ शकतो A-B-C-D A to Z पर्यंत. पण एक्सेप्शनसाठी आपण ई दिला. त्यामध्ये एक नॉर्मल स्टेटमेंट प्रिंट केलंय. कॅन नॉट डिव्हाइड बाय 0. हे फक्त कॅचचं एरर स्टेटमेंट आहे. तुम्ही इथे काही लिहू शकता. त्यानंतर काय केलंय? इम्पोर्टंट फायनली कीवर्ड. फायनल कीवर्डमध्ये काय दिलंय? फायनली ब्लॉक एक्झिक्युटेड. आता खाली बघा. हे जे आउटपुट आहे, आउटपुटमध्ये काय-काय आलंय बघा. इंडेक्स आउट ऑफ रेंज. सॉरी हे नाही, इंडेक्स आउट ऑफ रेंज नाही. आपलं कोणतं एरर आहे? डिव्हाइड बाय 0 एरर आहे. सो इंडेक्स आउट ऑफ रेंज हे येणार.
काय येणार आहे? एरर कॅन नॉट डिव्हाइड बाय 0. हे बघा इथं जे स्टेटमेंट आहे ते प्रिंट झालेलं आहे. आउटपुटमध्ये काय आलं? ट्राय ब्लॉकमध्ये एक्सेप्शन आहे, सो ट्राय ब्लॉक एक्झिक्यूट झालेला नाही. कॅच ब्लॉक एक्झिक्यूट झालेला आहे. कॅच ब्लॉकचं स्टेटमेंट प्रिंट झालेलं आहे. एरर कॅन नॉट डिव्हाइड बाय 0 हे प्रिंट झालेलं आहे आणि फायनली ब्लॉक कंपल्सरी एक्झिक्यूट होणार आहे. सो फायनली ब्लॉक एक्झिक्यूट झालेला आहे. अशा प्रकारे ट्राय ब्लॉक, कॅच ब्लॉक आणि फायनल ब्लॉकचं एक्झाम्पल आपण बघितलंय. लास्ट याच्यामध्ये आपलं काय एक्झाम्पल ऑफ ट्राय, कॅच आणि फायनल ब्लॉक. आत्ताचं जे एक्झाम्पल आपण एक-एक करून शिकलो होतो, त्यालाच मी फक्त कंबाईन केलंय. काय केलंय? एक पब्लिक क्लास डिव्हाइड बाय 0 नावाचा आपण तयार केला. डिव्हाइड बाय 0 एक्झाम्पल म्हणून आपण एक क्लास तयार केला. त्याच्यामध्ये मेन मेथडमध्ये आपण आपला कोड लिहितोय. कोड सगळा तोच आहे. हे बघा, एक ट्राय ब्लॉक आहे. एक ए व्हेरिएबलला 10 लिहिलंय, बी व्हेरिएबलला 0 लिहिलंय. रिझल्ट काय आलाय? रिझल्ट इक्वल टू ए बाय बी. ए बाय बी म्हणजे काय? 10/0 म्हणजे काय? इन्फिनिटी. इन्फिनिटी जावामध्ये असते का? नसते. म्हणजे इथे काय होणार? एक्सेप्शन थ्रो होणार. एक्सेप्शन थ्रो होणार, त्यामुळे ट्राय ब्लॉक एक्झिक्यूट होणार का? नाही. कंट्रोल कुठे जाणार? कॅच ब्लॉककडे. कॅच ब्लॉककडे कंट्रोल आल्यानंतर कॅच ब्लॉकमध्ये काय आहे? हे प्रिंटिंग स्टेटमेंट आहे. काय आहे? एक्सेप्शन ऑकर्ड. कॅन नॉट डिव्हाइड बाय अ नंबर बाय 0. ठीक आहे. त्यानंतर काय? फायनली ब्लॉक. फायनली ब्लॉक काय होणार आहे? कंपल्सरी एक्झिक्यूट होणार आहे. आता याचं आउटपुट काय येणार? हे स्टेटमेंट प्रिंट होणार आणि हे फायनली ब्लॉकचं स्टेटमेंट प्रिंट होणार. या दोनच गोष्टी इथे प्रिंट होणार आहेत. एवढं होतं सगळं एक्झाम्पल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून येणाऱ्या व्हिडिओला सपोर्ट करा. धन्यवाद.